बऱ्याच वेळा आपण मोठ्या-मोठ्या कॅफेमध्ये जातो किंवा मोठ्या-मोठ्या मॉल्समध्ये जातो आणि तेव्हा तिथे आपल्याला चीज केक हा प्रकार खायला मिळतो आणि तो असतो अत्यंत कॉस्टली, खूप महागडा असा हा चीज केकचा प्रकार आहे आणि तुम्ही एक स्लाइस जर चीज केकची घ्यायला गेलात तर मिनिमम नॉर्मल साधा व्हॅनिला फ्लेवर तुम्हाला ₹150 पर पीस पडतो. परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक क्रीम चीजचा छान असा प्रकार बघणार आहे, ज्याला तुम्हाला बेकिंग करायची नाही आहे. नो बेक चीज केक आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने आणि सेम बाहेर कॅफेमध्ये मिळतो तसाच मी तुम्हाला करायला शिकवणार आहे आणि तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता आणि स्वस्तामध्ये बनवू शकता. तर जनरली चीज केक जेव्हा आपण बनवतो तेव्हा अशा पद्धतीचे टिन चीज केकसाठी वापरले जातात, लूज बेसवाले. परंतु आपण नॉर्मल टिनमध्ये बनवणार आहोत कारण आपण घरी खाण्यासाठी बनवतोय. तर कुठलाही केकचा टिन घ्यायचा आहे तुम्हाला किंवा तुमच्या घरामध्ये एखादा अशा पद्धतीचं भांडं असेल तर ते तुम्ही वापरू शकता आणि त्यानंतर मी घेतलेली आहे इथे OHP शीट. आता ही नसेल तर तुम्ही एखादा प्लास्टिकचा कडक जो पेपर असतो तो सुद्धा इथे वापरू शकता आणि अशा पद्धतीने थोडं कट करून घेतलेला आहे त्याला, जेणेकरून आपला जो चीज केक आहे तो खाली चिटकणार नाही किंवा साईडला चिटकणार नाही. त्यासाठी इथे अशा पद्धतीचं मी कट करून घेतलेलं आहे आणि याला आता व्यवस्थित त्याच्या आकाराचं चिकटून घेणार आहे किंवा स्टिक करून घेणार आहे, ज्यामुळे त्याचा जो फोल्ड आहे तो ओपन होणार नाही. आता हा चीज केक आपण सेटिंग करून बनवणार आहोत. तर आता हे अशा पद्धतीने मी टिनच्या आकारामध्ये स्टिक करून घेतलेला आहे आणि हे आता आपण टिनमध्ये ठेवून घेणार आहोत. इथे बघा सेलोटेपच्या सहाय्याने आपण थोडासा एक जुगाड करतो. इंडियन लोक म्हटल्यानंतर जुगाड हा आलाच आणि तो करावाच लागतो प्रत्येकाला. आणि इथे बघा टिनच्या आकाराचा इथे मी अशा पद्धतीने गोल करून घेतलेला आहे. थोडंसं फर्मवाला आपल्याला शीट घ्यायची आहे. तुम्ही स्टेशनरीच्या दुकानामध्ये गेलात OHP शीट मागितली तर तिथे तुम्हाला ही इझिली मिळून जाईल. परंतु नसेल तर तुम्ही घरामध्ये बऱ्याच वेळा कपड्यांमध्ये वगैरे अशा पद्धतीचे शीट्स येत असतात तर त्याचा वापर करू शकता. त्यानंतर इथे मी घेतलेली आहे जी क्लीन रॅप असते त्याचा वापर करून ही जी शीट आहे तिला खालच्या बाजूने पूर्णपणे कव्हर करून घेत आहे. म्हणजे जेव्हा आपला केक सेट होईल तेव्हा आपल्याला तो काढायला सोपा जाईल, कारण आपण लूज बेसचा टिन वापरत नाही आहे. तर इथे बघा अशा पद्धतीने टिनमध्ये मी हे ठेवून घेतलेलं आहे आणि तुम्हाला जर OHP शीट किंवा हे जरी नसेल तुमच्याकडे क्लीन रॅप तरी नॉर्मल प्लास्टिकची पिशवी तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये पूर्णपणे व्यवस्थित सेट करून ठेवली तरीही चालेल. परंतु आपण थोडा फिनिशिंगनी केक कसा करायचा ते बघत आहोत, त्यामुळे या गोष्टी मी इथे वापरलेल्या आहेत. नेक्स्ट आता आपल्याला काय करायचं आहे, बिस्किटं घ्यायची आहेत. इथे मी डायजेस्टिव्ह घेतलेली आहे. तुम्ही पार्लेजी बिस्किट वापरू शकता आणि साधारणतः 100 ग्रॅम बिस्किट घेऊन आपल्याला मिक्सरमधून त्याची छान बारीक पावडर करायची आहे आणि यामध्ये 20 ग्रॅम बटर, सॉल्टेड बटर घातलेलं आहे मी. तुम्ही अनसॉल्टेड असेल तुमच्याकडे तर ते पण वापरू शकता. तर इथे बघा हे छान अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला ते बेसला सेट करता येईल. आता बऱ्याच वेळा जर आपण बिस्किट बदलले तर त्यामध्ये बटरची क्वांटिटी कमी जास्त असते आणि त्यामुळे बटर थोडंफार मागे पुढे किंवा 5-10 ग्रॅम कमी जास्त लागू शकतं. तर जसे बिस्किट वापरताल थोडं बटर ॲड करत जा आणि थोडंसं जे बिस्किट आहे ते सेट होण्या इतपत झालं की मग तुम्ही बटर घालणं त्यामध्ये बंद करा. तर हे बघा आता मी यामध्ये बटर घालून याला छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि आत्ता आपण जो टिन प्रिपेअर केलेला आहे त्यामध्ये आपल्याला हे सेटिंगसाठी ठेवायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी याची झालेली आहे आणि हे सगळं आता मी टिनमध्ये घालून घेणार आहे आणि छान आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे, ज्यामुळे आपण जेव्हा चीज केक कट करू तेव्हा खालचा जो बेस आहे तो त्याचा चुरा होणार नाही किंवा जेव्हा कट करतो बऱ्याच वेळा काय होतो तो तुटून साईडला होतो आणि त्यामुळे आपल्याला हे छान प्रेस करून घ्यायचं आहे. तर कुठलंही एखादी वाटी असेल किंवा काही अशा पद्धतीचं साहित्य असेल किंवा आपलं पावभाजी मॅशर असेल त्याने सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने त्याला सेट करून घेऊ शकता. तर हे पूर्णपणे एकदम पॅक आपल्याला सेट करायचं आहे आणि आता मी याला थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवणार आहे. आता या केकमध्ये चीज केकमध्ये 2 प्रकार असतात. एक असतो बेक चीज केक आणि दुसरा असतो नो बेक चीज केक. तर तुम्हाला नो बेक चीज केक किंवा बेक चीज केकच्या प्रोफेशनल रेसिपी शिकायच्या असतील तर मी खूप छान असा क्लास लॉन्च केलेला आहे चीज केकचा आणि चीज केक मास्टर क्लास तुम्ही म्हणू शकता. इतके डिलिशियस चीज केक कमी साहित्यामध्ये कसे बनवायचे ते मी दाखवलेलं आहे. आता वळूयात नेक्स्ट स्टेपकडे. तर इथे मी 1 TSP अगार अगार घेतलेला आहे. अगार अगार किंवा जिलेटिन तुम्ही 1 टीस्पून घ्या आणि त्यामध्ये 2 टेबलस्पून पाणी ॲड करायचं आहे आणि थोडंसं ते आपल्याला भिजत घालायचं आहे, त्याला ॲक्टिवेट करायचं आहे. तर ब्लूम करणं त्याला म्हणतात ॲक्च्युली. तर
तर याला आता मी पाणी घालून ठेवणार आहे थोड्या वेळ बाजूला। तर इथे तुम्ही बघा अशा पद्धतीने आपले ते काही स्टेप वाईज आपल्याला हा केक तयार करायचा आहे। त्यानंतर क्रीम चीज बाजारामध्ये मिळतं, डिलेक्टा कंपनीचं क्रीम चीज मिळतं। जर तुम्हाला क्रीम चीज घरी कसं बनवायचं हे शिकायचं असेल तर कमेंट करा, मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करेल। तर इथे मी 75 ग्रॅम साधारणतः क्रीम चीज घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 25 ग्रॅम एवढी पावडर शुगर म्हणजे 1/4 कप साधारणतः पावडर शुगर घेतलेली आहे आणि क्रीम चीजचा जो छोटा डब्बा मिळतो 150 ग्रॅमचा त्यातलं अर्ध क्रीम चीज आपण इथे वापरलेलं आहे आणि याला छान बीट करून घेणार आहे। तुमच्याकडे हँड ब्लेंडर नसेल तरीही चालेल, तुम्ही हाताने सुद्धा विस्क जे असतं आपलं त्याने सुद्धा छान मिक्स करू शकता आणि फक्त त्याची कन्सिस्टन्सी जी आहे छान अशी लाईट होईपर्यंत आपल्याला ते फेटून घ्यायचं आहे। तर इथे बघा एक पण लम्प्स राहिलेले नाही आहेत आणि छान आपण याला आता मिक्स करून घेतलेला आहे। आता तिसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं आहे, व्हिपिंग क्रीम घ्यायची आहे जी आपण केकसाठी वापरतो। साधारणतः 70 ग्रॅम एवढी व्हिपिंग क्रीम आहे आणि ती आपल्याला फेटून घ्यायची आहे आणि जेव्हा आपण ती बीट करताना आपण जनरली केकला खूप घट्ट क्रीम आपल्याला हवी असते, परंतु क्रीम चीज केकला ती आपल्याला सॉफ्ट कन्सिस्टन्सीचीच ठेवायची आहे, म्हणजे खूप घट्ट नको आहे। तर इथे बघा मीडियम कन्सिस्टन्सीची बीट झाल्यानंतर इथे बघा क्रीम खाली जी आहे ती खाली पडती आहे त्या बीटरवरून। तर अशाच पद्धतीची आपल्याला खूप बीट केलेली क्रीम नको आहे, नाहीतर केक जो आहे तो खाताना खूप क्रीमी लागतो आणि त्यामुळे मीडियम सॉफ्ट पीक येईपर्यंत आपण त्याला बीट करून घेणार आहोत। आता पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं आहे, चॉकलेट घ्यायचं आहे, व्हाईट चॉकलेट, आणि यामध्ये तुम्ही 10 ग्रॅम व्हिपिंग क्रीम घाला किंवा तुम्ही फ्रेश क्रीम यामध्ये ॲड करू शकता किंवा दूधसुद्धा घालून आपल्याला थोडक्यात याचं गनाश बनवायचं आहे। चॉकलेट गनाश जसं आपण बनवतो त्या पद्धतीचं याचं गनाश बनवून घ्यायचं आहे, मिक्स करायचं आहे चांगलं आणि मिक्स झाल्यानंतर आता हे सगळ्या गोष्टी आपल्याला एकत्र करायच्या आहेत। तर आता बघा जे आपण अगार अगार ब्लूम होण्यासाठी ठेवलेलं होतं ते गरम चॉकलेट आत्ताच आपण गनाश बनवून आणलेलं आहे त्यामध्ये घातलं, ज्यामुळे अगार अगार लगेच मेल्ट होऊन त्यामध्ये मिक्स झालं। आता हे अगार आणि आपण जे गनाश बनवलेलं होतं ते मी क्रीम चीजमध्ये ॲड केलेलं आहे, जे आपण ऑलरेडी क्रीम चीज आणि साखर फेटून ठेवलेली आहे। तर स्टेप बाय स्टेप तुम्ही करत गेलात तर तुमच्या बरोबर लक्षात येईल की काय करायचं आहे। फक्त सगळे इन्ग्रेडियंट्स वेगवेगळे करून ठेवले आपण आणि त्यानंतर एकत्र मिक्स करायचे आहेत। आता यामध्ये मी व्हिपिंग क्रीम ॲड करते आहे आणि ती सुद्धा छान मिक्स करून घेत आहे आणि हे आपलं क्रीम चीजचं बॅटर तयार झालेलं आहे। इथे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही यामध्ये थोडासा व्हॅनिला इसेन्ससुद्धा ॲड करू शकता, परंतु मी इथे इसेन्स न घालताच बनवलेलं आहे। तर छान असं हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि क्रीम चीजचं बॅटर आपलं आता रेडी झालेलं आहे। तर बघा किती सिल्की स्मूथ असं बॅटर तयार झालेलं आहे। आता हा जो बेस आहे तो मी फ्रीझरमध्ये ठेवला होता थंड होण्यासाठी 10 मिनटं आणि त्यानंतर इथे हे जे बॅटर तयार झालेलं आहे हे आपण या टीनमध्ये काढून घेणार आहोत आणि याला आपल्याला सेट करायचं आहे फ्रीझरमध्ये। म्हणजे हे जे बॅटर आहे ते आपण बेक करणार नाहीये, तर फ्रीझरमध्ये सेट जशी आपण आईस्क्रीम सेट व्हायला ठेवतो त्याप्रमाणे सेट होण्यासाठी आपण ठेवणार आहोत आणि यामध्ये अगार अगार किंवा जिलेटिन असल्यामुळे ते खूप छान सेट होतं। तर इथे एका ग्लासमध्ये सुद्धा मी आईस्क्रीम ग्लासमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने बनवून घेतलेला आहे। तर तुम्ही बघू शकता मस्त खाली बेस टाकलेला आहे बिस्किटचा आणि वरून आपलं क्रीम चीजचं बॅटर। तर साधारणतः 5 ते 6 तास छान याला सेट करून घ्यायचं आहे फ्रीझरमध्ये आणि आता आपण याला डिमोल्ड करणार आहोत। तर सेम आईस्क्रीम सारखी प्रोसिजर आहे, परंतु केकची जी टेस्ट आहे खूप डिलिशियस आहे आणि खरंच सांगते हा बाहेर खूप कॉस्टली मिळतो आणि घरी तुम्ही खूप सोप्या पद्धतीने कमी खर्चामध्ये हा केक तुम्ही बनवू शकता। तर इथे बघा ही वरची जी क्लीन रॅप आहे ती मी काढून घेत आहे आणि आपण ही अशा पद्धतीने आधीच सेटिंग करून घेतल्यामुळे केक आपल्याला डिमोल्ड करायला फारसा अवघड होत नाही। तर इथे बघा मी क्लीन रॅप याची काढून घेतलेली आहे आणि वरची प्लास्टिक शीटसुद्धा आता आपण सेलोटेप लावलेला आहे तो काढून कट करून घेणार आहोत। तर फायनली आपला चीज केक जो आहे तो रेडी झालेला आहे आणि तुम्ही पाहिजे तसं याला डेकोरेट करू शकता। आईस्क्रीमला सुद्धा टक्कर देईल किंवा आईस्क्रीमपेक्षाही भारी लागतो असा हा चीज केक आहे आणि तेवढाच तो टेस्टीसुद्धा आहे। तर इथे बघा थोडंसं फिनिशिंग देऊन घेऊयात आणि आपण याला डेकोरेट करूयात थोडंसं स्ट्रॉबेरीज आणि स्प्रिंकलरने।
तर जर तुम्हाला इच्छा झाली अशा पद्धतीचा केक खाण्याची तर नक्की घरी करून पहा। आणि आणखीन अशाच पद्धतीचे जर प्रोफेशनल केक तुम्हाला शिकायचे असतील तर माझा जो नंबर आहे स्क्रीनवर त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेला आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून क्लास परचेस करू शकता। तर इथे मी मस्त तुम्हाला एक पीस कट करून दाखवते की किती टेस्टी हा केक आहे आणि तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि खाल्ल्यानंतर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका की हा केक तुम्हाला कसा वाटला ते। तर लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।